आबासाहेब, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? जिवंत आहे अजून. आबासाहेब, हे काय बोलणं झालं? काय असेल तर मला सांगा. प्रताप, तुम्ही माझं एक काम कराल का? सांगा. जरा गावात चौकशी करा. मुंबईहून कोणी आलंय का त्याची विचारपूस करा. गावाच्या वेशीत जर कोणाचं पाऊल जरी पडलं असेल ना तरी ते मला कळायला हवं. मग आबासाहेब, गावात चौकशी करण्याआधी घरात चौकशी करूया ना. नवीन लोक तर आपल्या घरात पण आली आहेत काही दिवसापूर्वी. तुम्ही म्हणत असेल तर माझ्या पद्धतीने त्यांची चौकशी करतो. प्रताप, ती मंडळी मुंबईहून आल्यासारखी वाटतात का तुला? गेले कित्येक दिवस ते आपल्या बरोबर आहेत. मला तरी असं अजिबात वाटत नाही. माझा विश्वास आहे त्यांच्यावरती. आणि मी आज तालुक्याला बाजाराला जातोय, तिथेही चौकशी करतो. त्या नागिणीची पिल्ल मला आपल्या गावातच काय, आपल्या अवतीभोवती सुद्धा नकोय. आणि ते वाडीत पेरू पाडायला माणसं आलेत, ते काम करून घे. ठीक आहे आबासाहेब. लवकर जाऊया आणि लवकर येऊया. आबा यायच्या आत. ओके, मी का म्हणतो. अरे कुठे निघालात तुम्ही? आबा, तुम्ही तालुक्याला नाही गेलात? हा हा हो हो, जरा उशीर झालाय मला. पण तुम्ही कुठे चाललंय? फिरायला. आल्यापासून पारू कुठेच गेलेली नाहीये ना, म्हणलं तिला जरा गाव दाखवून आणते. हो ना? बर बर, जा जा, मजा करा. ए, तू कुठे चाललो नंदी? त्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? तू ये गाडीत बस, माझ्या बरोबर तालुक्याला चल, जरा बाजार दाखवतो तुला. आबा ते चलिए बस. मजा करा, पण दुपार व्हायच्या आधी परत या घरी. जा जा भावाबरोबर. अरे, ज्या भावाला आणि बहिणीला तुझ्याशिवाय एक घास जात नाही, ते तुझ्याशिवाय फिरायला जातील का? उगाच तुमच्या भावाभावाच्या प्रेमात मी दुश्मन व्हायला नको बाबा. जा. थँक्यू आबा. आबासाहेब, धन्यवाद. मजा करा, पण दुपार व्हायच्या आधी परत या घरी. वय. वय वय. हो. आबासाहेब, बाय बाय. वाचलो, जस्ट वाचलो. मला वाटलेलं गेलो बेस तालुक्याला. पारू छान दिसते ना. खूपच. हा, चला ना, उशीर होतोय, निघायला पाहिजे. हा चल. ए पारू, पारू, काय अगं, येतेस ना आमच्या सोबत? इथेच थांबणार आहेस नवऱ्याच्या आठवणीत? नवऱ्याच्या आठवणीत म्हणजे? हा, म्हणजे आता असेल ना कोणीतरी तिच्या स्वप्नातला राजकुमार, आपल्याला काय माहित. हम्म. अरे यार, पारू,
जर कोणी असेल तर सांग हं आम्हाला, आम्ही तुझं लग्न लावून देऊ. हं? माझ्या स्वप्नातला राजकुमार तर माझ्या समोरच आहे, ज्यानं माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र बांधलं. माझे धनी. पारू, कुठे हरवलीस? चल. कुठे नाही, इथंच तर आहे. काय रे का सारखी तिची खेचत असतो? तू का सारखी तिची बाजू घेत असतो? चल ना, निघायला उशीर नाही होतोय का? तेच सांगतोय. चला, चल ना. पारू चल ना. चला प्रिया मॅडम. पारू चल. प्रिया मॅडम ते जुन्या फिल्म्स मध्ये दाखवायचे ना, गावात टाकू असतात, तसे आहेत का इथे? काय काय हो प्रीतम? नाही आहे. नाही काय, मी बघितलंय. कुठे? कुठे काय कुठे, तुझ्या घरात राहता तुम्ही. आबासाहेब. प्रीतम सर, तुम्ही ना. अहो दगड दगड काय उचलता? पारू कुठे ठेवलीस? काय नाही. काय मस्ती करता तुम्ही? चला ना पुढे जाऊया. चला, मी तुम्हाला हळदीची शेती दाखवते. हा चल, इथे सरळ की इकडे? इथे, इकडे इकडे. अच्छा इकडे या. चल. काय रे वळ, सयाजीची पोरगी जग्याला सांगून उचला तिला. त्या दिवशी मंदिरात सयाजीने माझा अपमान केला, मला माझी मान खाली घालावी लागली. आज त्याला अशी अद्दल काढवतो ना, तो पुन्हा आयुष्यात कधी मानवर करू शकणार नाही. उचल. ही जी हळदीची शेती आहे ना, ती बाईने 2 महिन्यांपूर्वी लावली होती. आणि ती केळीची झाडं आबांनी स्पेशली माझ्या हट्टाखातर लावली होती. त्याच्या पलीकडे ना एक पेरूची बाग आहे, खूप मस्त पेरू येतात ना तिकडे. ही उसाची शेती पण आपलीच आहे. आणि आदित्य सर, तो डोंगर आहे ना, त्या डोंगराच्या पायथ्याशी जमीन आहे, ती पण आपलीच आहे, जी आपण मंदिराला दान दिली. बर. आणि या तुम्हाला मी दाखवते. खरंच इंटरेस्ट आहे सगळं ऐकण्यात. वय हो प्रिया मॅडम, कसलं मनापासून सांगतात आणि त्या बोलतायत ना, तर ऐकायला लई भारी वाटतंय बघा. अगं हो, भारी वाटतंय, पण हे सगळं ह्याच्यापेक्षा जास्त भारी होऊ शकतं ना. म्हणजे अगं पारू, आता वातावरण बघ ना, इथे कसं कधी झाडाखाली बसावं, रोज प्रिया मॅडमचा हात हातात घ्यावा, डोळ्यात हरवून जावं. ठीक आहे, करते मी काहीतरी. आदित्य सर, इकडे या ना. पारू ही हळदीची पानं बघ ना. ती समजा जाऊ द्या. ते तिथं ना ऊसाच्या शेतीच्या पलीकडे ना एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे, ते मी दाखवते तुम्हाला. चला. अगं नाही नाही पारू, सगळे चिंचेची झाड आहेत तिकडे, काही वेगळं नाहीये. असं काय करताय प्रिया मॅडम? आव त्या चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच ना एक दातपडी नावाचं झुडूप आहे. हा, आणि त्याची पानं खाल्ली का नाही की
दात पडतात असं म्हणतात. काय? इंटरेस्टिंग. मग चला चला. तिकडे मॅडम तुम्ही कुठे जाताय? काय म्हणते ती? असं कोणतं झाड आहे जे मला माहित नाही? चला मला बघू द्या. आग्रह नाहीत का? हे दातपडीचं झाड आहे. तुमचं दात पडल्यावर चांगलं दिसाल का तुम्ही? नाही ना, मग सोडा ना. चला आपण तिथे पेरूची बाग बघू. चल तिथे आहे ना पेरूची बाग. हा चला. सावित्री, त्यांच्या चहा पाण्याचं बघ जरा. छान आहेत फोटो. हे डिझाईन चांगलेच आहेत, पण मला असं वाटतंय की अजून थोडं वेगळं, इनोव्हेटिव्ह, म्हणजे आतापर्यंत कुणीही बघितलेलं नाहीये असे डिझाईन्स करा जरा. हा दिशा, तू सुद्धा बघून घे. लग्न तुझं आहे, त्याच्यामुळे तुझं अप्रुव्हल हवंच. हो सासू, मग करते मी थोड्या वेळाने. एक लक्षात ठेवा, हे किर्लोस्करांच्या घरचं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही जे मटेरियल वापराल, जी अरेंजमेंट कराल ती बेस्टच असायला पाहिजे. मुहूर्त टळलेला किंवा चुकलेला मला चालणार नाही. इल्या, अगं होईल सगळं ठीक. किती उत्साह आणि किती गडबड सुरू आहे तुझी. श्रीकांत, माझ्या लाडक्या प्रीतमचं लग्न आहे, त्याच्या लग्नात काहीही कमी पडता कामा नये. खर तर आदित्यची बायको या घरात लक्ष्मी बनून आधी यायला हवी होती, पण ठीक आहे, तो आपल्या बिझनेसची धुरा सांभाळतोय, त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ देऊया. आणि तसंही त्याच्यासाठी मुलगी सुद्धा आपल्यालाच बघावी लागणार आहे. पण प्रीतमसाठी दिशाची निवड करून आपण आपली एक जबाबदारी पार पाडतोय याचं समाधान वाटतंय मला खरंच. खरंय. बरं श्रीकांत, गुरुजींना सांगून आजपासूनच मंदिरात अखंड होम सुरू करायला सांग. मला या लग्नात कुठल्याही प्रकारचं विघ्न नकोय. हो. बरं, लग्नाच्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे ते मला सविस्तर सांगा. ऐक ना दिशा, वहिनी इथे सगळं उत्साहात करतायत खरं, पण तिकडे तो सयाजीराव याच्या जीवावर उठलाय. पण त्यामी आर यू शुअर तो याच अहिल्याबद्दल बोलत होता? शुअर. थांब, आत्ता लगेच प्रूव्ह होईल की तीच अहिल्या आहे का नाही. एक काम कर, तुम्हाला फेक कॉल कर. एक्सक्यूज मी. हॅलो, कोण सयाजीराव? हो ऐका ना. कोण बोलताय नक्की तुम्ही? नाही हे बघा, तुम्ही बोलत असाल गावाकडून, पण मी काय करू? हो, मी किर्लोस्कर मॅन्शन मधूनच बोलतीये. ऐका ना, तुम्ही जे कोणी असाल, सयाजीराव वगैरे, तुमचं काय काम आहे ते पटकन बोला प्लीज. सया दादा? दिशा, कोणाचा फोन आहे? मी करते तुम्हाला. सॉरी, काय झालं सासू मॉम? ते केटरिंगवाल्याचा फोन होता, पटकन सांगतच नव्हता त्याचं काय काम आहे ते. पण सासू मॉम, तुम्ही सया दादा म्हणालात का? तुम्ही ओळखता यांना? तुम्ही दोघी जरा बाहेर थांबता? जरा हे काय म्हणतायत ते ऐक ना जरा. श्रीकांत, मी जरा थोड्या वेळाने बोलते त्यांच्याशी. तुम्ही जरा प्लीज हॉलमध्ये बसता का प्लीज? हो सर. अहिल्या, अहिल्या, तू बस आधी, शांत हो, बस. अहिल्या, शांत हो.
हे डॅमी, म्हणजे माझा डाऊट खरा निघाला. तू म्हणत होतीस ते खरं आहे. हीच ती अहिल्या आहे. आता तरी पटली ना तुझी खात्री? अगं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. तो सयाजीराव याच अहिल्याबद्दल बोलत होता. दोघांच्यात ना काहीतरी दुश्मनी आहे नक्की. केअर अबाउट दॅट. पण अहिल्या देवी किर्लोस्करचा इतका हॅपी असलेला मूड, त्याचं नाव ऐकल्यानंतर विदिन सेकंड्स चेंज झाला. म्हणजे नक्कीच काहीतरी रिलेटेबल आहे. शोधायलाच हवं. आणि तू म्हणतेस तसं तो जर प्रियाचा बाप आहे, तर मग सासू मॉम आणि त्याचा काय संबंध आहे? आणि जर ती प्रिया तिथे आहे, तर मग हे आदित्य, पारू आणि प्रीतम ते सुद्धा तिथेच आहेत. पण मग काय झालं? डोंट नो. या प्रीतम सर. तर ही आमची पेरूची बाग. पण सर, काय करताय प्रीतम सर? कोणीतरी बघेल. बघू दे ना मग. बघू दे. असं वाटतंय ना, एक क्षणशीच पॉज कर. प्रिया, प्रिया मॅडम, स्टॅच्यू. हे बघा, वर तर मी म्हणणार नाही. म्हणू का वर? असं कसं ना? एक काम करा, तुम्ही आय लव्ह यू म्हणा, मी वर म्हणतो. म्हणा ना आय लव्ह यू. आय लव्ह यू म्हणा. अरे सॉरी, नाही का स्टॅच्यू मध्ये कसं आय लव्ह यू म्हणणार? करेक्ट आहे. हो प्रिया मॅडम. लग्नानंतर पण इतकंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? लग्नानंतर नाही. लग्नानंतर कोण प्रेम करतं? प्रेम तर लग्नाच्या आधी करतात ना. अहो वेडाबाई, लग्नानंतर ह्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणार आहे मी तुमच्यावर. तेव्हा हे असं लपून छपून करावं लागणार नाही ना. प्रीतम सर. या मॅडम. बोलला नाही तसं. I love you. रणजितजी, त्या सयाजीरावांची मुलगी इकडे बागेत कोणत्या तरी मुलासोबत गळ्यात गळा घालून हिंडायला लागले की. असं ती कोणासोबत पण फिरू दे, ती पोरगी तिथून उचलायची. हा, पोरगा मध्ये आलं ना तर त्याला उडवा. विशिष्ट. आज त्या सयाजीची इज्जत माझ्या पायात पाहिजे म्हणजे पाहिजे.